पाटील यांच्यासोबतच विजयसिंह मोहिते पाटील हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चिन्ह दिसतात। विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये जाणं हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। मात्र मोहिते पाटील यांना भाजपमध्ये जाऊन कितपत फायदा होईल आणि भाजपलाही किती फायदा होईल असा प्रश्न विचारला जातोय। त्यासाठी सोलापूरमधल्या राजकारणावरती नजर टाकूया। मोहिते पाटील घराण्याचं सुमारे 3 दशकं जिल्ह्याच्या राजकारणावरती वर्चस्व आहे। तर हे वर्चस्व टिकवण्यासाठी मोहिते पाटील गटाचा 2005 पासून संघर्ष सुरू आहे। करमाळा तालुक्यात रश्मी बागुल गटाचं राजकीय वर्चस्व आहे। तर मोहिते पाटील गटाचा रश्मी बागुल गटाशी दुरावा, तर शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याशी जवळीक आहे। आमदार बबन शिंदे आणि संजय शिंदे यांच्या गटाचं वर्चस्व आहे। बबन शिंदे आणि संजय शिंदे गटाशी मोहिते पाटलांचा कधी छुपा तर कधी उघड संघर्ष सुरू आहे। पंढरपूर तालुक्यात परिचारक गटाशी मोहिते पाटलांचं वितुष्ट आहे। तर विजय शुगरवरून आमदार भरत भालकेंची कोटबाजी। काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्याशी राजकीय जवळीक। सांगोला तालुक्याकडे पाहायला गेलं तर आमदार दीपक साळुंखे यांच्याशी त्यांचं वितुष्ट आहे। शरद पवार यांच्याबरोबरच्या राजकीय मैत्रीमुळे आमदार गणपतराव देशमुख यांची अडचण झाली आहे। माळशिरस तालुक्याचा विचार केला तर मोहिते पाटील विरोधी गटाचे प्रबळ राजकारण। अकलूज तालुक्यामध्ये धवलसिंह मोहिते पाटील गटाचा विजयसिंह मोहिते पाटील यांना विरोध आहे।